नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहोत वसंत पंचमीची कथा. पौराणिक कथेनुसार राजा शारदानंद यांची अतिशय विद्वान आणि शास्त्रार्थाचे अगाध ज्ञान असलेली कन्या विद्योत्तमा होती. विद्योत्तमाने आपल्या विद्येने आणि वाकचातुर्याने अनेक विद्वानांना पराजित केले होते. तिचे सौंदर्य आणि विद्वत्तेमुळे अनेक जण तिच्याशी विवाह करण्यास उत्सुक होते. परंतु तिने प्रतिज्ञा केली होती की जो कोणी तिला शास्त्राच्या वादविवादात हरवेल तिच्याशीच ती विवाह करेल. विद्योत्तमाशी विवाह करण्याच्या हेतूने अनेक विद्वान पंडितांनी तिच्याशी वादविवाद केला. तिला हरवण्यासाठी आपल्या विद्येचा कसून उपयोग केला. परंतु राजकुमारी विद्योत्तमाच्या पांडित्यापुढे, ज्ञानापुढे कोणाचाही टिकाव लागला नाही आणि या अपमानाने अनेक विद्वान क्रोधित झाले आणि विद्योत्तमाचा बदला घेण्याचे त्यांनी ठरवले. ते जंगलामध्ये एकत्र जमले होते व विद्योत्तमाच्या विद्येचा गर्व कसा उतरवता येईल या विषयावर चर्चा करत होते आणि कशाही प्रकारे तिचा बदला घेण्याविषयी ते विचार करत होते. तेव्हा त्यांचे लक्ष एका व्यक्तीकडे गेले. ती व्यक्ती झाडाच्या फांदीवर बसून तीच फांदी तोडत होता आणि त्याच्याशी बोलल्यावर हा व्यक्ती मूर्ख आणि अशिक्षित आहे असे त्यांना वाटले. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून कालिदास होते आणि अशा मूर्ख व्यक्तीबरोबर विद्योत्तमाचा विवाह करून द्यावा या हेतूने विद्वानांनी त्यास तयार केले. त्यांनी कालिदासला सांगितले की विद्योत्तमाच्या प्रश्नांची मूकपणे उत्तरे द्यायची. कालिदास मूढ बुद्धी असला तरी दिसायला अतिशय सुंदर होता. त्यांनी कालिदासची ओळख खूप बुद्धिमान, श्रेष्ठ, विद्वान अशी करून दिली आणि विद्योत्तमासमोर हजर केले. विद्योत्तमा मौन भाषेत त्यास गूढ प्रश्न विचारू लागली. कालिदास त्या प्रश्नांची उत्तरे आपल्या कुवतीनुसार व मूकपणाने हातवारे करत देऊ लागला. तिला वाटले तो आपल्या मूक गूढ प्रश्नांची उत्तरे मूकपणे राहून देत आहे. विद्योत्तमाने त्याच्यावर खुश होत शेवटचा प्रश्न विचारला. या प्रश्नात तिने त्याला मोकळ्या हाताचा पंजा दाखवला. कालिदासला वाटले की ती आपल्याला या हाताने थप्पड मारणार आहे, म्हणून उत्तरादाखल त्याने आपला राग डोळ्यांद्वारे दाखवला आणि विद्योत्तमाला वाटले 5 इंद्रिय जरी वेगळे असले तरी त्यांचे कार्य एका मनाद्वारे चालवले जाते व नियंत्रित केले जाते आणि हेच योग्य उत्तर तो देत आहे. त्याच्या उत्तराने विद्योत्तमाचे समाधान झाले. कालिदास आणि विद्योत्तमाचा विवाह थाटामाटात झाला. विवाहानंतर लवकरच तिला कालिदासचा मूढपणा लक्षात आला. आपल्याला फसवले गेले हे तिच्या लक्षात आले. अज्ञानी नवऱ्याशी संसार करणे तिला फार अवघड वाटत होते. तेव्हा विद्योत्तमाने कालिदासचा परखड शब्दात धिक्कार केला आणि त्याला अस्वीकार केले. तिने कालिदासला कठोरपणे सांगितले की तू जर विद्वत्ता आणि प्रसिद्धी प्राप्त करून आलास तरच मी तुझा पती म्हणून स्वीकार करेन. कालिदास मूढ होता, तरी पत्नीच्या या तीव्र शब्दाने त्याचे अंतःकरण विव्हळ झाले. त्याला पत्नीने केलेल्या अपमानाची, अवहेलनेची बोच लागली. कालिदास पत्नीच्या या अवहेलनेने खूप दुःखी झाला. आपण ज्ञान प्राप्त केले पाहिजे असे त्याला प्रकर्षाने वाटू लागले. या दुःखात ते वन भटकले. ज्ञानप्राप्तीसाठी अनेक ठिकाणी फिरले. शेवटी आत्महत्या करण्यासाठी नदीच्या किनाऱ्यावर पोहोचले. ते आत्महत्या करणार त्यापूर्वीच देवी सरस्वती त्यांच्यासमोर प्रकट झाल्या आणि त्यांना त्या नदीमध्ये स्नान करण्यास सांगितले. जेव्हा कालिदासांनी त्या नदीमध्ये स्नान केले तेव्हा अचानक त्यांचे आयुष्य बदलले आणि ते महाज्ञानी झाले. तेव्हापासून त्यांनी महाभारत आणि रामायण यासारख्या अनेक काव्यांची रचना केली. अशी मान्यता आहे की सृष्टी रचयिते ब्रह्माने जेव्हा जीव आणि मनुष्याची रचना केली होती तेव्हा ब्रह्माने आपल्या संसाराकडे बघितले. तेव्हा त्यांना सगळीकडे निर्जन असल्याचे जाणवत होते. वातावरण अगदी शांत होतं, ज्यात कुठलीही वाणे नव्हती. हे बघून ब्रह्मा उदास आणि असंतुष्ट होते.
तेव्हा ब्रह्माने प्रभू विष्णूच्या आज्ञेने आपल्या कमंडलूतून पाणी काढून पृथ्वीवर शिंपले. धरतीवर पडलेल्या त्या पाण्यामुळे पृथ्वीवर कंपन झाले आणि एक अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजी अर्थात 4 भुजा असलेली एक सुंदर स्त्री प्रकट झाली. त्या देवीच्या एका हातात वीणा, दुसऱ्या हातात वर मुद्रेत आणि इतर 2 हातात पुस्तक आणि माळ होती. ब्रह्माने त्या स्त्रीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला. तेव्हा वीणाच्या सुरांमुळे पृथ्वीवरील सर्व जीवजंतूंना वीणा प्राप्त झाली. त्या क्षणानंतर देवीला सरस्वती असे म्हटले गेले. त्या देवीने वाणीसह विद्या आणि बुद्धी दिली. वसंत पंचमी देवी सरस्वतीच्या जन्मोत्सवाच्या रूपात देखील साजरी केली जाते. या देवीला बागेश्वरी, भगवती, शारदा, वीणा, वादनी आणि वाग्देवी यासह अनेक नावे आहेत. संगीताची उत्पत्ती केल्यामुळे तिला संगीताची देवी म्हणून देखील पूजले जाते. यामागील एक पौराणिक कथा ही देखील आहे की सर्वप्रथम श्रीकृष्ण आणि ब्रह्माने याच दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली होती. देवी सरस्वतीने जेव्हा श्रीकृष्णाला बघितले तेव्हा देवी त्यांचे रूप बघून मोहित झाली आणि श्रीकृष्णाला पती रूपात प्राप्त करू इच्छित होती. आणि ही गोष्ट कृष्णाला कळल्यावर त्यांनी स्वतःला राधाप्रती समर्पित असल्याचे सांगितले. परंतु सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी कृष्णाने देवीला वरदान दिले की विद्या इच्छुक माघ महिन्यातील पंचमीला आपले पूजन करतील. हे वरदान दिल्यानंतर सर्वप्रथम कृष्णाने देवीची पूजा केली आणि तेव्हापासून वसंत पंचमीला सरस्वती पूजनाची परंपरा सुरू झाली. आता आपण वसंत पंचमीचे महत्त्व पाहूयात. हिंदू धर्मानुसार वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीचा जन्म झाला होता असे म्हटले जाते. विद्यार्थ्यांनी या दिवशी देवी सरस्वतीची मनोभावे पूजा केल्यास अभ्यासात आणि शिक्षणात यश मिळते. या दिवशी उपवासही केला जातो. ही पंचमी होळीच्या 40 दिवस आधी येते. ही तिथी शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी म्हणून ओळखली जाते. वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी हा दिवस साजरा करतात. वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी भारताच्या विविध प्रांतात बुंदीचे लाडू, नारळाची बर्फी, खिचडी, केशरी, राजभूत, विविध प्रकारच्या भाज्या असे पदार्थ केले जातात आणि त्याचा प्रसाद सरस्वती देवीला दाखवला जातो. तर उदय तिथीनुसार वसंत पंचमी शुक्रवार 23 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाईल. पूजाविधी: एका चौरंगावर पिवळे कापड पसरवून त्यावर माता सरस्वतीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी. देवी सरस्वतीचे ध्यान करून दिवा लावावा. देवीला पिवळी फुले, अक्षदा आणि चंदनाचा टिळा लावावा. पिवळ्या रंगाचा प्रसाद उदाहरणार्थ बुंदीचे लाडू किंवा केशर भात, लाह्या, बत्तासे अर्पण करावे. देवीच्या चरणाशी पुस्तके, पेन किंवा वह्या ठेवाव्यात. यामुळे बुद्धी व कलेत प्रगती होते अशी श्रद्धा आहे. तर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री सरस्वती माता अवश्य लिहा. जय हरी विठ्ठल.